तर दगड हे नष्ट होत नाही, तर त्या दगडाची मूर्ती बनत असते. अगदी त्याचप्रमाणे जितके जितके आमच्यावरती घाव बसतील तेवढे तेवढे आम्ही या ठिकाणी तयार होण्याचा प्रयत्न करू. उपासक आणि उपासिकांनो, माझी सर्वांना नम्र विनंती आहे, आपण सर्वांनी एकत्रित या. एकत्रित येऊन महाबोधी महाविहाराचा हा जो लढा आहे, या लढ्यामध्ये प्रत्येकानं सामील व्हा आणि निश्चित स्वरूपामध्ये लवकरात लवकर आपण एकत्र आल्यामुळं हे महाबोधी महाविहार लवकरात लवकर मुक्त होईल. 130 वर्षापासून हा लढा आहे. वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन करू मोर्चे करू आपण या ठिकाणी प्रत्येक जण या ठिकाणी आंदोलन मोर्चे करण्याचा प्रयत्न करताय. परंतु इथून पुढे जर आपणाला याच्यामध्ये जर सफलता भेटली नाही, याच्यामध्ये जर आपल्याला महाबोधी महाविहार जर भेटतच नसेल, तर आपल्याला एक वेगळी दिशा घ्यावी लागल असं मला वाटते. भगवंतांनी आम्हाला करुणा शिकवलेली आहे. भगवंतांनी आम्हाला पहिलं सील सांगितलेलं आहे, पानाती पाता वेरमणी सिक्कापदं समादयामी, म्हणजे आम्ही प्राण्यांची हत्या करणार नाहीत. मग आम्हाला वेगळी दिशा काय घ्यावी लागेल? आम्हाला तर युद्ध करायचं नाही, आम्हाला तर कुठल्या प्राण्यांची हत्या करायची नाही, हे तथागताने शिकवलेले आहे. मग आम्हाला काय करावं लागेल? तर मग मात्र आम्हाला आत्मदहनासाठी तयार व्हावं लागेल. कारण जोपर्यंत आत्मदहन मग होणार नाही तोपर्यंत महाबोधी विहार कदाचित मुक्त होणार नाही. आणि म्हणून प्रत्येकानं सजग व्हावं. ज्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यासाठी, नामांतराच्या लढ्यामध्ये बाबासाहेबांचं नाव देण्यासाठी कित्येक लोकांनी आत्मदहन केलं, अगदी त्याचप्रमाणे उपासक जरी तयार नसतील तर भिक्खू संघ हे माता पित्यांना सोडून ग्रहत्याग त्यांनी केलेला आहे. त्यांनी माता पित्यांना सोडलेला आहे. ते महाबोधी महाविहारासाठी निश्चित स्वरूपामध्ये आत्मदहन द्यायला तयार होतील. आणि म्हणून प्रशासनाला विनंती आहे की एवढी मोठी जी जिम्मेदारी आहे, जे की आत्मदहन आहे, हे भिक्खू संघ करू नये. याकरिता लवकरात लवकर जे की महाबोधी महाविहार आहे हे बौद्धांच्या ताब्यात आपण लवकरात लवकर द्यावं. आणि निश्चित स्वरूपामध्ये आपण एकत्र आल्याच्या नंतर एकत्रित येऊन हा लढा जर आपण अशाच प्रकारे लढत राहिलो तर निश्चित स्वरूपामध्ये उपासक आणि उपासिकांनो, हे महाबोधी महाविहार एक ना एक दिवस आपल्याला मिळल्याशिवाय राहणार नाही. आणि निश्चित स्वरूपामध्ये आपलं जे स्वप्न आहे ते साकार झाल्याशिवाय राहणार नाही. आजच्या प्रसंगी एवढाच या ठिकाणी उपदेश देतो. जय भीम. महाबोधी महाविहार मुक्त, महाबोधी महाविहार मुक्त. बीटी ऍक्ट कायदा रद्द, बीटी ऍक्ट कायदा रद्द. सम्राट अशोकांचा, सम्राट अशोकांचा, तथागत भगवान बुद्धांचा, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. जय भीम. सम्राट अशोकांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, बौद्ध धम्माचा, भिक्खू संघाचा, महाबोधी महाविहार, महाबोधी महाविहार, बीटी ऍक्ट 1949, बीटी ऍक्ट 1949. महाबोधी महाविहार 2300 वर्षापासून अस्तित्वात आहे. परंतु राणी तीक्षरक्षिता मेली, पण बोधी वृक्ष मेला नाही. बोधी वृक्ष परत उगवला आणि पुन्हा उभा राहिला. आणि त्यानंतर ते बोधी वृक्ष जवळजवळ 800 वर्ष जगला. त्यानंतर पुन्हा एकदा बंगालचा राजा शशांक यांनी पुन्हा त्या झाडावर हल्ला केला. जो कब्जा केलेला आहे तो आजही टिकून आहे. तो कब्जा पूर्णतः मुक्त झाला पाहिजे. महाबोधी महाविहाराची मॅनेजमेंट कमिटी बौद्धांची असली पाहिजे. बीटी ऍक्ट 1949 चा कायदा रद्द झाला पाहिजे. यासाठी 1 वर्षभरापासून भिक्खू संघ आंदोलन करत आहे. आपल्या सर्वांचा पाठिंबा या ठिकाणी आहे. आपल्या सर्वांच्या पाठिंब्याने, आपल्या सर्वांच्या आंदोलनाने हे महाबोधी महाविहार लवकरात लवकर मुक्त होईल अशी अपेक्षा करतो. आणि भंते राजरत्नमी यांना विनंती करतो की आपण उपस्थित उपासक उपासिका यांना मार्गदर्शन करायचं आहे. कारुणिक तथागत गौतम बुद्ध, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले. तर या ठिकाणी महाबोधी महाविहारावर ज्या महंतांनी जो कब्जा केलेला आहे, आणि फक्त कब्जा करूनच ते थांबलेले नाही, त्या विहाराच्या आजूबाजूला
भगवान बुद्धांच्या मूर्त्यांचं रूपांतरण वेगवेगळ्या देवी देवतांमध्ये करत आहेत. बरेच मान्यवर जाणकार लोक त्या परिसरामध्ये जाऊन आले, त्याचे व्हिडिओ सगळे प्रसारित झालेले आहेत. त्या बुद्धांच्याच मूर्त्या आहेत, पण त्या ठिकाणी त्यांना 5 पांडव बनवून पैसा लादण्यासाठी तो प्रयत्न आहे. म्हणजे या ठिकाणी महाबोधी महाविहारावर झालेला जो कब्जा आहे, त्या कब्जासाठी आपण 2 प्रकारची लढाई करतो. एक लढाई आहे कायदेशीररित्या, आणि दुसरी लढाई जी आहे, जो समाज आहे, बौद्ध समाज आहे, तो फक्त भारतातलाच नव्हे, फक्त महाराष्ट्रातला नव्हे, भारतात पूर्ण भारत आणि बाह्य देशातील जे बौद्ध राष्ट्र आहेत, या सगळ्यांची ही मागणी आहे की त्याचं व्यवस्थापन कुणाच्या ताब्यात पाहिजे? बौद्धांच्या ताब्यात पाहिजे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. म्हणजे या ठिकाणी या भारतामध्ये भारतीय संविधान, भारतीय राजघटना कधी अंमलात आली? संपूर्ण 1950 पूर्ण भारतीय संविधान अंमलात आले. आणि या ठिकाणी जो बीटी ऍक्ट आहे, तो कधी संबंध कायदेशीररित्या संविधानात नसताना सुद्धा भारत सरकारने या कमिटीला कसं काय प्रोत्साहित केलं, ही गोष्ट महत्वाची आहे. कारण संपूर्णतः संविधान अंमलात आणलं 1950 मध्ये, आणि जर 1950 मध्ये संविधान अंमलात आलं, कायदे अंमलात आले, तर मग या ठिकाणी 1949चा बीटी ऍक्ट त्या ठिकाणी पुन्हा एकदा 1952ला पुन्हा एकदा त्यांनी लागू केला. ते कुठल्या अर्थाने? त्याच्या पाठीमागे कोणते कायदेशीर भूमिका आहे? त्याच्या पाठीमागे संविधान आहे का? 1950 पासून तर आज तागायत आपण पता जवळपास 75 वर्ष झाली संविधान येऊन, परंतु या भारतामध्ये संविधानानुसार काम चालत नाही. अन्यथा या भारत देशाचा खूप मोठा बदल झाला असता, खूप प्रगती झाली असती. लोक त्या संविधानाकडे श्रद्धेने बघतच नाहीत, किंवा तो संविधान अंमलात आणण्याचा प्रयत्न करत नाही. जे काही लोक निवडणूक लढवून जातात ते आपल्या मनमर्जीनुसार काम करतात, किंवा त्यांच्या डोक्यामध्ये वेगळेच कायदे आणि कानून असतात, आणि मग त्यानुसार ते काम करतात, संविधानाला बाजू ठेवतात. आणि नाहीतर आज आपल्याला आंदोलन करायला का भूमिका पडत आहे? ती बेकायदेशीर आहे. बीटी ऍक्ट बेकायदेशीर आहे, त्याचा संबंध संविधानाशी नाही, संविधानाच्या कायदेशी संबंध नाही. तरी सुद्धा ते काही ठराविक लोकांच्या हातामध्ये आहे. त्याच्या पाठीमागे त्यांचं व्यवस्थापन पैसा खाण्याच्या पाठीमागचे, पैसे खाणे, लुटणे, भ्रष्टाचार करणे, हीच भूमिका देत आहे. मग ते बिहार गव्हर्नमेंट जे आहे, आता आपण जर पाहिलं की 1949 पासून आज तागायत बिहार गव्हर्नमेंटला हे दिसत नाही का? भारतीय सरकारला हे दिसत नाही का? याचा संबंध संविधानचा नाही, बीटी ऍक्टचा 1949चा तो रूल आहे. आणि मग तो रूल यांनी कंटिन्यू करण्याचं काय कारण आहे? आमचं संविधान सांगतं, बाबासाहेब काय लिहितात पहा, धर्म स्वातंत्र्याचा हक्क. त्यांनी अनुच्छेद 25, 26, 27 आणि 28 या अनुच्छेदामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी धार्मिक स्वातंत्र्य दिलेलं आहे. ते म्हणतात सद्विवेक बुद्धीचे स्वातंत्र्य आणि धर्माचे मुक्त प्रगटीकरण व आचरण व प्रसार. तर या ठिकाणी धर्माचरणाशी निगडीत असेल अशी कोणतीही आर्थिक, वित्तीय, राजनैतिक व अन्य धार्मिक तर कार्याचे विनिमय करणाऱ्या किंवा त्यावर निर्बंध घालणाऱ्या. तर या ठिकाणी जे काही 25वा जो कलम आहे, 25वर जे कानून या ठिकाणी जे दिसतं, याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर 25, 26, 27, 28 मध्ये असं लिहिलेलं आहे, हिंदू या शब्दाखाली, पुन्हा बारकाईने लक्ष द्या, बऱ्याच लोकांचा याच्याविषयी गैरसमज होतो. हिंदू या शब्दाखाली बौद्ध, जैन आणि शीख हे धर्म येतात. आणि त्याचप्रमाणे या शब्दाखाली हिंदू असलेले जे काही बाकीचे पंथ आहेत ते या हिंदू या शब्दाखाली येतात.
कारण हिंदू शब्दाची पार्श्वभूमी, ऐतिहासिक भूमी ती वेगळी आहे. तिथं धर्म म्हटले नाही, हिंदू धर्म नाही म्हटलेला आहे. हिंदू या शब्दाखाली बौद्ध, शीख आणि जैन हे जे लोक आहेत आणि अन्य इतर हिंदू इतर ज्या संघटना आहेत, संस्था आहेत धार्मिक, या सर्वांना ते नियम लागू आहेत. मग या ठिकाणी आम्हाला स्वतंत्र अधिकार संविधान देतं. आमच्या धर्माचा अधिकार, जैनांना स्वतंत्र धर्म म्हणून तिथं अधिकार मिळालेला, शिखांना त्यांचा स्वतंत्र धर्म म्हणून अधिकार मिळालेला आहे, बौद्धांना त्यांचा स्वतंत्र धर्म म्हणून अधिकार मिळालेला आहे आणि बाकी जे हिंदू काही परंपरा आहेत त्यांनाही हक्क मिळालेला त्या हिंदू शब्दाखाली. मग या ठिकाणी आमचा विरोध कोणाला आहे? आमचा विरोध कुठल्या जातीला नाही, आमचा विरोध कुठल्या देशाला नाही. आमचा विरोध आहे की जे व्यवस्थापन सांभाळणारे जे लोक आहेत त्यांची परंपरा ही बुद्ध परंपरा नाही. म्हणजे या ठिकाणी त्या बीटी ऍक्ट नुसार त्या विहाराच्या महाबोधी महाविहाराच्या परिसरामध्ये पिंडदान केलं जातं. त्या बीटी ऍक्ट मध्ये याची नोंद आहे. मग जर महाविहारच्या परिसरामध्ये जर पिंडदान करण्याची परंपरा जर बीटी ऍक्ट मान्यता देतो तर या ठिकाणी आमचा हक्क कुठं आहे? आमचे धार्मिक तत्वज्ञान वेगळं आहे, आमचं धार्मिक संस्कृती वेगळी आहे, आमची परंपरा वेगळी आहे, आमचे मंत्र आदी जे काय असतील परित्राण आदी ते वेगळे आहेत, आमचे ग्रंथ वेगळे आहेत, आमचा पेहराव वेगळा आहे. आम्ही कुठल्या ईश्वराला मानत नाही, आम्ही आत्म्याला मानत नाही. आमचं तत्वज्ञानाची भूमिका वेगळी असताना, आमची सांस्कृतिक भूमिका वेगळी असताना, एवढंच नाही आमचे ग्रंथ पालीमध्ये आहेत, आमची भाषा वेगळी आहे आणि ह्याला संविधान प्राधान्य देतो. एखाद्या अल्पसंख्याक जे लोक आहेत आणि बौद्ध लोक अल्पसंख्याक आहेत, त्यांना त्यांचा धर्म, त्यांची संस्कृती, त्यांची भाषा, त्यांचं तत्वज्ञान, त्यांचं कल्चर टिकवून ठेवण्याचा अधिकार आम्हाला संविधान देतो. आणि हे भारतीय गव्हर्नमेंट, भारतीय सरकार ते सगळं हाणून पाडतं. हे कशामुळे? हे कोण करतं, का करतं? हे लोक संविधान अंमलात का नाही आणत? हा प्रश्न आपण त्यांना विचारायला पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही हिंदूच्या विरोधात आहोत, आम्ही कुठल्या त्या ब्राह्मणांच्या विरोधात आहोत अशी भूमिका आमची नसून ते जे महाबोधी महाविहार आहे ज्यांनी कब्जा केलेला आहे त्यांच्या विरोधात आहोत. ही गोष्ट आपण लक्षात ठेवायला पाहिजे. सम्राट अशोकांनी इसवी सन पूर्व बुद्ध विहार त्या ठिकाणी बांधलेला. त्यानंतर 6व्या शतकामध्ये गुप्त काळातील जे राजे होऊन गेले त्यांनी ते विटाचं बांधकाम पूर्ण केलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी आपण पाहता त्या विहाराच्या परिसरातली जागा किती होती. बुद्धांच्या काळी जेव्हा बुद्ध त्या ठिकाणी उर्वेला निगम निरंजना नदीच्या काठी जेव्हा भगवान बुद्ध ध्यानस्थ बसले होते तिथं कुठल्याही प्रकारची लोकवस्ती नाही. हे आमच्या ग्रंथात नमूद आहे, आमच्या ग्रंथात इतिहास आहे आणि 1000 वर्षापूर्वीचा इतिहास आमच्याकडे आहे. इतिहासाची भूमिका बघितली तर त्या ठिकाणी कुठलीही वस्ती नाही आहे. गया त्या तिथून खूप दूर आहे, जवळपास 10-12 किलोमीटर असेल गया तिथून दूर आहे. मग या ठिकाणी या बुद्ध गया जो आहे नाव पडलेलं आहे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची वस्ती आगार नसताना सुद्धा अगोदरच्या म्हणतानी आजूबाजूला मंदिरं उभा केलेली आहेत आणि त्या जागेवर कब्जा केलेला आहे. ही तेवढी जागा नाहीये, खूप मोठी जागा. आणि मग या ठिकाणी त्या मंदिरावर बाकीची मंदिर उभा केली, बौद्ध विहाराचं रूपांतर केलं आणि त्याच्यावर कब्जा केला. एक जुना त्या ठिकाणचा एक महंत होता, त्यांनी सगळ्या बुद्ध मूर्त्या घेऊन गेल्या त्याच्या घरामध्ये आणि त्यांनी त्या घरामध्ये मांडून ठेवलं. खूप मोठा वाड्यासारखं त्याचं घर आहे आणि तिथं त्यांनी मांडून ठेवलेले. मग इथे पहा की आपण जर पाहिलं की सम्राट अशोक, गुप्तकालीन राजे आणि नंतरनी आपण जर पाहिलं की या ठिकाणी अनागारिक धर्मपाल आणि हे अशी ही जी परंपरा आहे विहाराच्या बाबतीमध्ये 1991 मध्ये अनागारिक धर्मपालाने तिथे लढा दिला. त्या ठिकाणी येऊन त्यांनी मार खाल्लेला आहे. अनेक जे स्थळं आहेत बौद्ध स्थळं याच्यासाठी मुक्त करण्यासाठी त्यांनी प्रयासरत राहिलेले. मग इथे आपल्याला हे जो काही बीटी ऍक्ट वगैरे आहे तो आमच्या घटनाबाह्य आहे, ही गोष्ट पहिल्यांदा लक्षात घ्या. त्याचा आणि संविधानाचा काही संबंध नाही. हे लोक जाणून बुजून त्याला रखडत आहेत, जाणून बुजून या सगळ्या गोष्टी करत आहेत. तर या ठिकाणी आम्हाला गव्हर्नमेंट कुणाचं असो तो प्रश्न नाही, आम्ही कुठल्या गव्हर्नमेंटच्या विरोधात नाही. कारण आमचा लढा जवळपास आता किती वर्ष झालं, बंदेजीने सांगितलं की 100च्या पुढे गेलेला. म्हणजे जवळपास 1991 पासून तर आज तागायत जर आपण पाहिलं तर आपला लढा खूप मोठा झालेला.
आणि अनेक लोकांनी लढा दिला त्याच्यासाठी. मग या ठिकाणी हे जे गव्हर्नमेंट आहे, पहिलं काही काँग्रेसचं गव्हर्नमेंट असेल, आता काही भाजपचं गव्हर्नमेंट असेल किंवा आणखी कोणाचे गव्हर्नमेंट होऊन गेलेले असतील, या सगळ्यांनी त्या BT ऍक्टवर का दुर्लक्ष केलं? या सगळ्यांनी याच्यावर न्याय का दिला नाही? या सगळ्यांनी बौद्धावर अन्याय का केला? आम्ही जर विरोधक असतो तर आता जे नवीन मंदिर झालं, राम मंदिर झालं, त्याला आम्ही विरोध केला का? आम्हाला ऐतिहासिक पार्श्वभूमी माहित आहे त्याची, त्या जागेची पार्श्वभूमी माहित असताना सुद्धा बौद्ध लोक गप्प झाले. मग हे सगळं असताना आम्ही कुठल्या धर्माचे असतो तर त्या राम मंदिराला आम्ही विरोध केला असता ना. मग हिंदूने आम्हाला साथ द्यायला पाहिजे का नको? जसं मुस्लिम लोक आम्हाला साथ देतात कधी सुख दुःखामध्ये, तर इथं येताच कामा नये. आम्ही आमचा प्रामाणिकपणे आमचा धार्मिक हक्क या संविधानानुसार मागत आहोत. आमचं संविधान आम्हाला हक्क देतं, आम्हाला स्वतंत्र अधिकार दिलेला आहे संविधानने. बौद्ध म्हणून आम्हाला स्वतंत्र अधिकार दिलेला आहे, जैन म्हणून आम्हाला स्वतंत्र अधिकार दिलेला आहे, शीख म्हणून, आणि बाकीचे जे काही हिंदू आहेत त्यांनाही स्वतंत्र धर्माचा अधिकार दिलेला आहे. आम्ही कुठल्याही धर्माची शाखा नाही, आम्ही पंथ नाही, आमची परंपरा खूप प्राचीन आहे. आणि ऐतिहासिक भूमिका जर पाहिली, भगवान महावीर, भगवान बुद्ध यांच्यापासूनच हा भारताचा इतिहास सुरू होतो, हे सगळ्यांना माहित आहे, इतिहासकारांना माहित आहे. इतिहासकारांची सगळी पुस्तकं आपण युनिव्हर्सिटीमध्ये पढून आहेत, वाचा. मग या ठिकाणी हे लोक असे का वागत असेल, हे लोक का भूमिका घेत